उपवर्गीकरणाचा विषय खूपच जोरावरती चालू आहे आणि आंदोलनामध्ये जे नारे लागत आहे ना, ते खरंच चुकीची गोष्ट आहे. तर आय एम नॉट द एक्सपर्ट ऑर राइट पर्सन टू टॉक अबाउट इट. पण जेवढं मला समजतं आणि जेवढं मी बघितलं, त्याच्यावरती मी तुम्हाला 2 शब्द सांगतो, की आपले जे मांग बंधू आहेत, ते म्हणतात आमच्यावरती अन्याय झाला किंवा आमच्या मोठ्या भावानं सगळं वगैरे खाल्लं वगैरे, वगैरे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गव्हर्नमेंट जॉब्स काढते ना, तर ती ॲज अ एस-सी म्हणून काढतं. असं स्पेसिफिक बुद्ध, मांग, चंभार असं काढत नाही. तर ज्यांनी खरंच अभ्यास केला, इंटेलेक्चुअल पर्सन आहे, त्यांना ती जॉब भेटणार आहे. असं विदाऊट अभ्यास करणं आणि नुसतं म्हणणं ही तर चुकीची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, की विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाय दुसरं कोणीच आपल्याला आरक्षण दिलं नाही. तर बाबासाहेबालाच थँक यू म्हणायला पाहिजे. आणि जे आपले मांग म्हणा किंवा चंभार जे दुसरे कम्युनिटी आहे, ते बाबासाहेबांना एवढं आपलंसं मानत नाही. मी स्वतः बघितलंय किंवा बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये पार्टिसिपेट न करणं वगैरे, हे खूप साऱ्या गोष्टी आहे. आणि अंधश्रद्धेला आणि कर्मकांडामध्ये फसलेले आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही जर कर्मकांड करत राहाल किंवा अंधश्रद्धेत फसत असाल, तर अजून तुम्ही वंचित होतच राहाल. तर जे स्वतः अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेले किंवा सांगितले, ते तरी स्वतः रीड करा, नंतरच तुम्ही टॉक करा. अदरवाईज कोणाचं ऐकून तुम्ही जर हे करत असाल, तर तुम्ही तुमच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेसाल आणि नंतर मग पश्चात्ताप केल्याशिवाय काहीच येणार नाही. जेवढं आपण एकजूट राहू, तेवढंच आपण बळ राहील. नाहीतर मग आपण तुटलो, तर सगळं तुटून जाईल. तसंही समजा तुम्ही एवढे पार्टिसिपेट करत नाही, मी स्वतः बघितलं. सो मग एवढीच इच्छा आहे, की तुम्ही जेवढं आहे तसं चालू आहे तेवढं ठीक आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल, जर आता येईलच लॉ वगैरे, सुप्रीम कोर्ट काय बोलतात, कोणीही काही म्हटलं त्याच्यात काही होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्ट ॲट द एंड ती रिझल्टवर आहे. पण आपण जर एकजुटीने राहिलो, तेवढंच छान राहील अशी माझी इच्छा आहे. थँक सो मच. जय भीम, जय संविधान.